मला भरून आलेली आहे आणि मला कल्पना नव्हती, तरी पण सवारी म्हणतात साहेबांनी मला फोन केला की तुम्ही इथे उपस्थित राहा. म्हणून जास्त काही बोलण्याची तयारी केली नाही आणि बोलू शकत नाही, मला त्रास होतो. पण मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की हा उपक्रम करायचं ठरवलेला आहे साहेबांनी. तो अतिशय स्तुत्य आहे, कारण याची गरज आहे समाजाला. कुठलीही चळवळ म्हटली किंवा समाजाचं जर उत्थानाचं काम म्हटलं तर आपले जे विचार आहेत ते डिसिमिनेट व्हायला पाहिजे समाजामध्ये, लोकांपर्यंत पोहोचायला, शेवटच्या काळात लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि त्यासाठी वृत्तपत्राचं हे फार महत्त्वाचं रोल आहे त्याच्यामध्ये. आणि हेच गृहीत धरून काशीराम साहेबांनी सुरुवातीला जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत जुळलो 1974ला, तर ते पामसेट बुलेटिन असे कार्यकर्ते पामसेट जो आता उल्लेख केला शेवटे साहेबांनी, त्यावेळेस पामसेट बुलेटिन 2 पानं, एकाच पानं होतं सुरुवातीला, नंतर 2 पानं थोडंसं होतं पॉम्पलेट सारखं. त्यानंतर मग जेव्हा ऑपरेशन इंडिया निघाला, म्हणजे त्याच्या आधी निघायच्या आधी जेव्हा अधिवेशन झालं 79चं पहिलं अधिवेशन नागपूरला, त्याच्यामध्ये आम्ही मोजकेच लोक होतो, 14 लोक होतो केवळ नागपुरामध्ये कार्यकर्ते. तर त्याच्यामध्ये ते बोलले की बा अगर हमको हमारी मूवमेंट आगे बढ़ानी है तो वृत्तपत्र का होना बहुत जरूरी है. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर मग ते ऑपरेशन इंडियाची त्यांनी निवडून आणि त्या सांगितलं 1986 पर्यंत ते चाललं ऑपरेशन इंडिया. त्या पण नंतर त्याच्या सहकार्यासाठी म्हणजे नुसते ऑपरेशन इंडियाचे काम होणार नव्हतं. भारतभर जर आपले विचार पोहोचायचे असतील तर निरनिराळ्या भाषेमध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे वृत्तपत्र काढणं जरुरीच होतं. म्हणून त्या शृंखलेमध्ये पहिली जशी शृंखला होती जी 1980ला 30 मार्चला नागपूरमधून हॉटेल बँकॉकची सुरुवात केली. आणि त्यानंतर बरेचसे साप्ताहिक दिल्लीवरून, पंजाबवरून, गुजरातवरून सगळीकडून निघायला लागले, बरेचशा भाषेमध्ये 13 भाषेमध्ये निघाले. आणि एक व्यापक असं स्वरूप त्यांनी निर्माण केलं ते आपल्या वृत्तपत्राने चालवले. परंतु दैनिकही चालवले आपण, असं नाही. आता त्याचा उल्लेख झालेला आहे, सविस्तर सांगितलं त्यांनी, त्याच्यामध्ये पुन्हा चालणार नाही. परंतु हे सगळं केलं का केलं हे? कारण बाबासाहेबांनी जी सुरुवात केली होती, जेव्हा एक खांबी होते नेतृत्व बाबासाहेब, लोक जेवढे अशिक्षित होते केवळ 9% लोक सरासरी 9% साक्षरतेचे प्रमाण होतं 9% लोकांचं आपल्या समाजामध्ये. त्यावेळेस बाबासाहेबांनी वृत्तपत्राची कल्पना केली होती आणि ते चालवूनही दाखवले. काही काळात बरेचशा काळ चाललाय ते, लोकांची क्षमता नसताना सुद्धा घेण्याची विकत घेण्याची. पण ते किती आवश्यक आहे समाजाच्या चळवळीसाठी हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून त्यांनी निरनिराळे पत्र काढले, त्याचा वापर झालेलाच आहे. पण त्याचीच प्रेरणा घेऊन काशीराम साहेबांनी नंतर ही साकार केली. आणि ते म्हणाले, मला आठवते चर्चेमध्ये बोलताना त्या अधिवेशनाच्या बोलले ते की बा आपल्याला जर समाजामध्ये जायचं आहे, चळवळ मोठी व्यापक करायची आहे, तर आपल्याला वृत्तपत्राची गरज पडेल आणि ते आता आपण त्या कामाला लागलो पाहिजे. आणि मला आनंद आहे की मला बहुजन नायकाच्या ते सुरुवातीला माझ्याकडे काम दिलं होतं, रजिस्ट्रेशन वगैरे ते मी जाऊन तिकडे आणलं होतं दिल्लीवरून 1970ला. आणि अशा प्रकारे मग काम ते सुरू झालं. पण नंतर काही कारणामुळे, अर्थात आमचा या दोष आहे त्याच्यामध्ये बंद पाडण्यामध्ये, दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. काही राजकीय काही विचार आहेत, काही आमच्या बामसेटचे जे लोक आम्ही स्वतःला म्हणतो बुद्धिवादी, त्यांच्यामुळेही झालं ते. आणि ते बंद पडलं आता सध्या. परंतु हे खरं आहे की जसं साहेबांनी त्यावेळेस विचार केला आणि तसं 2002 त्यांच्या जे जाण्यापूर्वी हे लोक आहेत तेव्हा सुद्धा त्यांनी याचा अनुभव केला होता कि भाई हमें प्रसार माध्यम को और बहुत ज़्यादा आगे बढ़ाना है. नागपूरमध्ये चले नारीच्या रोडवर. पण त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आणि अजूनही लोक साशंक आहेत जेव्हा वृत्तपत्राचं नाव येतं किंवा प्रसार माध्यमाचं नाव येतं
सुरू करण्याचं तेव्हा कोणी काही बोलत नाही, पण सगळ्यांची इच्छा आहे असं व्हायला पाहिजे. कारण सगळ्यात ठाऊक आहे की याच्याशिवाय आपलं चळवळ पुढे जाणार नाही. परंतु काही कारण आहे त्याच्यामुळे ते शक्य पॉसिबल नसेल कदाचित. परंतु हा जो उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे नगरकर साहेबांनी, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. जरी चळवळीच्या माध्यमातून नसेल, पण जर कोणी एक पुढाकार जर घेऊन हे काम करत असेल तर आपण त्याला मदत करायला हवी. आज इथे त्यांनी जो कार्यक्रम आखला त्याची म्हणजे पूर्ण तयारी केलेली दिसत नव्हती, दिसली नाही मला. कारण मला कालच यांचा फोन आला, मी हॉस्पिटलमध्ये होतो. ते यांचा डायरेक्ट नाही ना मला PS खोडारे साहेबांनी केला. मला असं आहे तर तुम्ही त्या जगतकरांशी बोला. मी त्यांना फोन लावला तर ते म्हणे बा असं कार्यक्रम आहे, मला माहीत नव्हतं हे काय आहे ते. मग आज इथे आल्यावर मग हे इथे दिसलं मला. धन्यवाद. ठीक आहे म्हटलं, माझी काही बोलण्याची इच्छा नाही, त्रास होतो आहे, पण बरेचसं कव्हर केलेलं आहे तेवढे वगैरे साहेबांनी तुम्हाला इतिहास सांगितलंच आहे. पण इथे जो आपण जेवढे लोक आहात इथे जमलेले ते तुमचं म्हणजे तुमची आस्था बघून मला आधी तुम्हाला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण अजूनही ती जागृती जो तुमच्यामध्ये जगत आहे ती वृत्तपत्र असावं, त्याबद्दल तुमचं परत एकदा अभिनंदन करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.